मी तुम्हाला डिलेक्सिनोस नावाच्या पोप साहेबांच्या एन्सायक्लिकल बद्दल बोलत होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप साहेबांचा खूप नावंद असा दुसरा एक सुंदर पत्र जे पोप साहेबांनी आपल्याला लिहिलेलं आहे ते आहे हालेलुया, शुभ वर्तमानाचा आनंद. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शुभ वर्तमानाचा आनंद म्हणून पोप साहेबांचा जे पत्र ते जे पोप साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे हालेलुया, त्यामध्ये शुभ वर्तमान आपण गाजवायला पाहिजे, शुभ वर्तमान आपण बनायला पाहिजे. कसला परिस्थितीमध्ये आपण आपले आनंदमय जीवन जगत शुभ वर्तमान बनवू शकताय त्या सर्व गोष्टीविषयी पोप साहेबांनी लिहिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमला आश्रमच्या या वर्षाच्या कॅलेंडर मध्ये त्यातील एक सुंदर वाक्य लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते वाक्य आता मी तुम्हाला बोलून देतो, तुम्ही माझ्या मागे बोलू शकताय. पोप साहेबांनी आपल्याला जाणल्यामुळे आपल्या वतीने आपल्याला पकडून पोप साहेबांनी बोललेले हे वाक्य आहे. हालेलुया, माझ्या मागे बोला. प्रभू मी स्वतःला फसवून सैतानाचा स्वाधीन केले, तुझ्या प्रीतीपासून मी हजारो प्रकारे पळून जाऊन स्वतःला लपवले, तरी पण तुझ्या बरोबरच्या कराराच्या नवीनीकरणासाठी परत एकदा मी तुझ्याकडे येतो. मला तुझी गरज आहे. परत एकदा मला वाचव. प्रभू आणखीन एकदा तुझ्या तारणदायी आलिंगनामध्ये मला स्वीकार. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही ठिकाणी प्रवचन देताना मी या वाचनाबद्दल लोकांना बोललो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या वाचनाबद्दल बोलताना अनेक फादर लोकांना या वचन त्यांच्या ध्यानात आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही फादर लोकांनी मला बोलले, फादर अनेकदा वाचलेला आहे तरी एवढे लक्षपूर्वक तिथे आमचा नजर गेला नव्हता. पोप साहेबांनी बोललेले पहिली गोष्ट असे आहे, प्रभू मी स्वतःला फसवून सैतानाचा स्वाधीन केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. दुसऱ्यांना आपण फसवतो, दुसऱ्यांना आपण उल्लू बनवतो. हालेलुया. आणि आपण आनंदी होतो, मी तिला फसवलं म्हणून, मी त्याला फसवलं म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फसवणारा अनेक आहे. फसल्यामुळे दुःखाने रडत बसणारे अनेक आहे. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वतःला फसवणारा कोण आहे का? स्वतःला फसवणारा आपण स्वतःला कधी फसवतो का आपण? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, तोबित यांच्या ग्रंथामध्ये परमेश्वर आपल्याला शिकवत आहे की हालेलुया, पाप करणारा जो इसम आहे, पाप करणारा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्ती स्वतःला फसवत आहे. हालेलुया. जेव्हा कधी मी पाप करतो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, पाप करणारा व्यक्ती कोणाला फसवत आहे? हालेलुया, स्वतःला फसवत आहे. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया,
हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक पापाद्वारे मी कोणाला फसवलं? एकदा छातीमध्ये हात देऊन बोला, माझ्या पापाद्वारे मी मलाच फसवलं. माझ्या पापाद्वारे मी स्वतःलाच फसवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपल्याकडे पुरावा असलेले बरं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपले पोप साहेब पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. हालेलुया. आणि आपले पोप साहेब आपल्याला काय बोलताय? मी पाप करून स्वतःला फसवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप करताना मी दुसऱ्याला पण फसवत असेल. हालेलुया. तरी सर्वात मोठी गोष्ट, प्रत्येक चुकाच्या मागे मी स्वतःला फसवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे पोप साहेबांनी बोलले की तुझ्या प्रीतीपासून मी हजारो प्रकारे पळून जाऊन स्वतःला लपवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, प्रत्येक पापाचा परिणाम पाप करणारा व्यक्ती लपवायला प्रयत्न करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक पाप झाल्यानंतर आपलं नाटक चालू होत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. तुझ्या प्रीतीपासून हजारो प्रकारे पळून जाऊन मी स्वतःला लपवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बालपणामध्ये आमच्या शाळेत आमच्या हेडमिस्ट्रेस सिस्टरांनी बोलले होते, कोणीही कोणाच्या गाडीमध्ये बसून शाळेत यायचं नाही, कारण लहान मुलांना पळवणारे टोळी आहेत, ते लोक एखाद्या वेळी तुम्हाला उचलून घेऊन जाणार. हालेलुया. म्हणून कोणी कोणाच्याही गाडीमध्ये कधी बसायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आमच्या बालपणामध्ये गावात पहिल्यांदा कोणतरी ऑटो रिक्षा विकत घेतली. प्रेज द लॉर्ड. ऑटो रिक्षा तुम्ही बघितलेला आहे ना? हालेलुया. त्या काळामध्ये कोणी बघितलेलं नव्हता. हालेलुया. ऑटो रिक्षा विकत घेतले. हालेलुया. त्या ऑटो रिक्षा रस्त्यावरून येताना लहान मुलं आपसात बोलले, यात एकदा चढलं तर बरं वाटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा मोठा भाऊ पण माझ्या सोबत आहे आणि काही मुलं एकत्र त्यांना विचारलं, आम्हाला पण घेणार का? हालेलुया. आम्ही जाऊन गाडीत बसलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, गाडी पुढे जाताना तरी शहाणाने बोलले, आम्हाला शाळेच्या अलीकडे उतरवा. हालेलुया. शाळा जवळ पोहोचलं तरी यांनी गाडी थांबवलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाळा ओलांडून अजून गाडी पुढे जात आहे तरी गाडी थांबवत नाही. हालेलुया. प्रियानो, गोंधळ झाले. माझ्या मोठ्या भावाला माझ्याबद्दल वाईट वाटायला लागलं. माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलं, तू एक काम कर, तू उडी मार. हालेलुया. भाऊ उडी मारले आणि मी आतमध्ये राहिलं तर मग परत अजून प्रॉब्लेम होणार. हालेलुया. भावाने माझ्या कानामध्ये बोलत उडी मार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही नदीमध्ये उड्या मारून थोडा अनुभव आहे, म्हणून नदीमध्ये जसे उडी मारताय तसे मी ऑटो रिक्षामधून उडी मारला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या हाताला लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठा एक जखम वर तयार झाली. हालेलुया. आता प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी जाऊ शकत नाही. घरी गेलं तर
मम्मी विचारणार हे काय झालं. हालेलुया. शाळेत गेलं तर मॅडम विचारणार, सिस्टर विचारणार, हे काय करून आलास, कुठे जाऊन आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग शाळेत असं हात वर पकडत जाऊन शाळेत बसले. हालेलुया. घरी जाऊन असे पकडत बसले तर होणार नाही. हालेलुया. ऑलरेडी बातमी घरी पोहोचले, हे सर्व झालेलं आहे म्हणून. हालेलुया. मग मी घरी जाताना हात असे असे करते घरी गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सर्व कशासाठी आहे? नाटक आहे. प्रेज द लॉर्ड. लहान वयापासून आपण हजार प्रकारे देवाच्या प्रीतीपासून पळून जाण्याचं काम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला लपवायला बघतो. हालेलुया. पोप साहेबांनी सांगितलं की फक्त एका मुलाचा एका मुलीचा गोष्ट नाही, हे दुनियाभरच्या सगळ्या लोकांच्या संबंधातील सत्य आहे. तरी पण तुझ्या बरोबरच्या कराराच्या नवीकरणासाठी परत एकदा मी तुझ्याकडे येतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या बरोबरच्या कराराच्या नवीनीकरणासाठी परत एकदा मी तुझ्याकडे येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जसं तुम्हाला माहिती आहे, अमलाश्रममध्ये माझ्याशी बोलायला अनेक लोक येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक बोलणारे गोष्ट असे आहे, फादर एका मागे एक असा प्रकारे आमच्या घरी प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक बोलतात, फादर सासरा वारले, वय किती होता? 94 होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 94 वर्षाचा असताना माणूस मरू शकताय. हालेलुया. त्याच्याबद्दल एवढं वाईट वाटायची गरज नाही. हालेलुया. तरी त्यानंतर लोक बोलतात, फादर सासरा वारले, लगेच सासू वारले. प्रेज द लॉर्ड. एका मागे एक. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हे आई वडिलांच्या संबंधातील विशेष जे प्रेमाचा संबंध असे आहे, त्यानंतर काही लोकांना धक्कावर बसताय. हालेलुया. धन्यवाद येशू. एवढेच झालं तर ठीक होता. त्यानंतर एका मागे एक कसे एक एक आजारपणा आणि त्रास वगैरे चालू होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रियानो, आपल्या जीवनामध्ये कधीही शंका, वाईट विचार या सर्व गोष्टीला आपण जागा द्यायची नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. शैतान आपल्या बुद्धी बरोबर, आपल्या मनाबरोबर खेळायचा काय तयारीमध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तरी देखील माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मी अगोदर तुम्हाला बोललो त्या गोष्टीच्या अनुषंगाने परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देत आहे. हालेलुया. प्रत्येक पापाच्या मागे एक शिक्षा लपलेला आहे. सर्व लोक उभं राहा. हालेलुया. स्तुती करताना आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि दान मिळत आहे. एकत्र आपण स्तुती करणार. हालेलुया. 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 आनंदाने स्तुती करा. आनंदाने स्तुती करा. दुःख करून वागू न करा. अडचणीच्या त्रासाच्या आठवण न करता परमेश्वराच्या डोळ्यात बघा. परमेश्वराच्या डोळ्यात बघा. परमेश्वराचा अनुभव घ्या. येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. बरेपणाचा अनुभव घ्या. हालेलुया. 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 येशू, तू तारणार आहेस. तू अभिवंदनाप्रमाणे जन्मला आमचा तारणार आहे. तू एक वेळ तारणार आहेस. येशू, आम्ही आमच्यावर विश्वास ठेवतो. तुझी स्तुती जयजयकार करतो. येशू, आम्हावर तू दया कर. तुझ्या आत्म्याचा अभिषेक आम्हामध्ये दे म्हणून प्रार्थना करतो. हालेलुया. 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 हालेलुया.
हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कांद्याच्या हाडाला लागून दुखणे असलेली अनेक लोकांच्या दुखणे परमेश्वराने आता दूर केलेलं आहे. हालेलुया. एका पायाला वरून खाली पर्यंत एका पायाला खूप दुखणे होता असे कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. त्या व्यक्ती कोण आहे? एक पूर्ण पाय दुखत होते, आता बरं वाटायला लागलेलं आहे. भरपूर लोक आहेत. आपण टाळ्या वाजवून देवाचा गौरव करूया. हालेलुया, हालेलुया. पायाला सुजन वर येऊन खूप त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने बरे केलेलं आहे. कोणाच्या तरी डोकं आणि पूर्ण चेहरा डोकवर सुजून येत आहे. हालेलुया. असं सुजन असलेल्या व्यक्तीला प्रभूने स्पर्श केलेला आहे. झोपेच्या भयंकर समस्या असलेल्या तुमच्यामध्ये अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. स्त्रियांच्या संबंधातील आजारपणा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. खूप घबराहट येत आहे, खूप घाबरल्यासारखा होत आहे. अशा परिस्थितीतील अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. दाताचा तक्रार असलेल्या अनेकांना, जिभेच्या तक्रार असलेले काही लोकांना कधी कधी जिभेला चवत वर आहे आणि जिभेला त्रास करून येत आहे. असा त्रास असलेल्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. डोळ्याबरोबर डोकं दुखत आहे असा त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. दोन्ही हात वर करत टाळ्या वाजवत देवाचा आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.